नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? आज तुम्हाला चपात्या कशा करायच्या दाखवते. हा बघा, हा तवा ठेवलेला आहे आणि थोडंसं चपात्यांचं पीठ मळून घेतलेलं आहे इथे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि हे असं असं करायचं म्हणजे मग त्या चपात्या खूप छान होतात. असं केल्यामुळे ते खूप मळलं जातं, सुंदर मळलं जातं. तर तुम्ही हे अशा प्रकारे करू शकता. हे बघा, हे असं करा. तेव्हा थोडा गॅस बारीक करते, कारण गोळ्या बनवायच्या आहेत ना मला अजून. तर जास्त नाही दाखवते तुम्हाला, 4 चपात्या करून दाखवते फक्त. म्हणजे काय होईल, तुम्ही तसे करू शकता चपात्या. हल्ली पोळीचे बरेच प्रकार येतात ह्याच्यावर, पोळ्या कशा करायच्या म्हणून. तर ते तुम्ही बघू शकता. हे मी तुम्हाला घडीच्या पोळ्या दाखवत आहेत, त्यामुळे तुम्ही बघू शकता घडीच्या पोळ्या कशा करायच्या त्या. मी 5च करते. मी 4 करायचा प्रयत्न करत होते, पण मग ते खूपच मोठं होतं, म्हणून मग 5च करते. 5ने अगदी व्यवस्थित होईल. 5ची व्यवस्थित होऊ शकतात. हे बघा, या अशा 5 गोळ्या मी केलेल्या आहेत. आता 2 मिनिटात तुम्हाला मी चपात्या करून दाखवते. तर तुम्ही टाइम लावू शकता. याला काही लोक फुलकी पण म्हणतात, काही लोक फुलका म्हणतात, काही लोक फुलकी म्हणतात, पण आम्ही चपात्याच म्हणतो. 2 मिनिटात त्याला काही करायची गरज नाही. हे बघा, नुसती एक पहिली लाटून घ्यायची. एक पहिली जर तुम्ही लाटून व्यवस्थित घेतली ना, ती तुम्हाला थांबायचीच गरज नाही, मग फटाफट होतं. एक काढली की एक टाकली, एक काढली की एक टाकली, कारण आपला तवा खूप गरमच असतो त्यामुळे. आणि माझ्या जरा लहानच बनवते, मोठ्या करत नाही आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता. हे बघा, ही अशी बनली की ह्याच्यावर टाकायची आणि दुसरी लाटायला घ्यायची. दुसरी लाटेपर्यंत त्याची एक बाजू भाजून होते. मग मात्र थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागतं. एक बाजू जी आहे पहिली, ती थोडीशीच भाजायची, तिला जास्त नाही भाजायचं. पहिली जी आहे तिला जास्त नाही भाजायचं. मला कधी काळी वाटलंही नव्हतं की मी माझ्या जेवणाचे असे व्हिडिओज बनवीन आणि सर्व लोकांना टाकीन म्हणून, की जेणेकरून त्याचा त्यांना उपयोग होईल. हे बघा, आता ही दुसऱ्या बाजूने भाजायची. हवी तर तुम्ही त्याला दोन्ही बाजूनी गॅसवरही भाजू शकता, किंवा आता मी हिला बघा ह्या बाजूने संपूर्ण भाजली. हवी तर मी इथे गॅसवर टाकू शकते. ही बघा कशी फुलली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही बनवू शकता. आणि हे फुलके असल्यामुळे ह्याला तेल तूप काही लावायचं नाही. आता मात्र दुसरी टाकली की जरा भरभर हात चालवायचा, कारण आपल्याला तवा भरपूर तापलेला आहे, त्यामुळे जरा भरभर हात चालवून दुसरी लगेचच परतायची, कारण आपल्याला तिला गॅसवर ठेवायची आणि फुगलेली करायची आहे, फुलकी करायची आहे. म्हणून दुसऱ्या बाजूने तिला मात्र चांगली भाजून घ्यायची. एका बाजूने नुसती गरम करायची आणि दुसऱ्या बाजूने चांगली भाजून घ्यायची. ती बघा दुसऱ्या बाजूने खूप चांगली भाजलेली आहे. आता मात्र तुम्ही तिला गॅसवर टाका की बघा मस्त ती फुलते. ही पहा, दिसली तुम्हाला? दिसली? मग उलट्या साईडने सुद्धा भाजून घ्या. जिथे थोडंसं पीठ दिसत असेल किंवा काही ठिकाणी कच्ची दिसत असेल तर तुम्ही तिला अशी छान सगळ्या बाजूने फिरून फिरून भाजू शकता. चपाती ही कच्ची खाऊ नये, त्यामुळे मग पोटात खूप त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून अशी सगळ्या बाजूने भाजून मग तिला टाकायची आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला तूप तेल लावू शकता
पण मी काही लावत नाही. सेम थिंग, परत दुसरी भाजून घ्या, दुसरी लाटून घ्या. आणि या प्रक्रिया अगदी पटापट होतात बघा. म्हणजे तुम्हाला थांबावं लागत नाहीये की ह्याच्यासाठी मला थांबावं लागतंय. नो, हे बघा नुसती गरम झाली. आता हिला चांगली बाजूपर्यंत ही लाटून होते. म्हणजे असं पण नाही की तुम्ही थांबला आहात आणि करता आहात, असंही नाही ना. बघा, साधारण जाडसरच ठेवायची. ही छानपैकी भाजली गेली आहे. आता हिला इथे टाका. तोपर्यंत हिला इथे एका साईडला भाजू द्या. ही बघा किती फुगली सुंदर. ही पाहिलीत तुम्ही? ही बघा किती सुंदर फुगली आहे. संपूर्ण चारी बाजूने तिला मस्त फुगा आलेला आहे, तुम्हाला दिसत असेलच. आणि ही झाली आपली मस्त भाकरी तयार. आता हिला इथे टाकले आहे, ह्याला इथे ठेवलं आहे. मी म्हटलं नव्हतं तुम्हाला अगदी 5 मिनिटात होऊ शकतं. हे बघा 5 मिनिटात झालेलं आहे आपलं काम. आपल्याला जराही हे नाही पडलं, त्रास नाही पडला चपात्या बनवायला. बघा आपला व्हिडिओही पूर्ण झाला. तर आता तुम्ही या सगळ्या शिकायच्या आहेत. मी हे व्हिडिओज का टाकते तर नवीन नवीन मुलींना शिकायला बरं पडतं आणि त्यांना उत्साह येतो ना की हो आपण पण असं करूया म्हणून मी हे टाकते व्हिडिओ. म्हणजे त्यांना खूप मजा येते हे करायला, बघायलाही मजा येते. तर या बाजूने थोडं व्हायचं आहे. आणि हे पीठ जे उरलेलं असतं ना, हे कधी तुमच्या नेहमीच्या पिठात टाकायचं नाही. हे मी काय करते, एका वाटीत घेते आणि मग मुंग्यांना नाही तर कीटक जे आपल्या इथे असतात दाराच्या बाहेर त्यांना टाकायचं. म्हणजे काय होतं, त्यांनाही थोडं खायला मिळतं आणि आपल्या घरात ते येऊ नाही शकत. हे बघा, हे बघा किती फुगली सुंदर मस्त झालेली आहे. आता हिला इथे ठेवून हिला इथे काढली पाहिजे. थोडी हवा बाहेर जर गेली तर अजून छान होते. ही बघा, आता मी हे पीठ मुंग्यांना घालून येते किंवा नंतर घालीन. आता मी वाटीत ठेवलेलं आहे. आणि हिला परत ते दुसऱ्या बाजूनी मात्र चांगली तिला शिजली पाहिजे. बघूया आता दुसऱ्या बाजूने चांगली शिजली आहे का, जरा शिजून दे. हे पीठ नंतर घालीन मी मुंग्यांना, म्हणजे तोही जीव आपला. आता मात्र गॅस तुम्हाला काढायला लागेल, पण जरा एकदा ही फुगवून घेते. मला वाटतं झालेली आहे ही पहा. आणि अशा प्रकारे ह्या आपल्या 5 चपात्या झालेल्या आहेत. बघा किती सुंदर लुसलुशीत मऊ एकदम. ह्या बघा किती मऊ छान. तर तुम्ही काय करायचं आहे, ह्या अशाच चपात्या बनवायच्या आहेत आणि मला व्हिडिओ टाकायचे आहेत. आणि जर काही असेल तुम्हाला काही क्वेरी असतील तर मला कमेंट्स करून कळवा. मी तुमच्या प्रश्नांची नक्कीच उत्तरं देईन. धन्यवाद. आणि नेहमीप्रमाणे माझं चॅनल आवडलं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.